Next is important carbon compounds, ethanol and ethanoic acid. Ethanol and ethanoic acid are two of the commercially important carbon compounds. आता कार्बन कंपाऊंड्स तर मिलियन्समध्ये आहेत, मात्र आपण स्पेशली इथेनॉल आणि इथॅनिक ॲसिड या दोघांचं स्टडी का करायलो तर त्याचं रिझन जर पाहिलं आपण तर कमर्शियली म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या ते इम्पॉर्टंट आहे. आणि सो लेट अस लर्न मोर अबाउट देम. At room temperature, colorless ethanol is a liquid and its boiling point is 78 degrees Celsius. आता अगोदर आपण काय करू, इथेनॉलच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघू. आता रूम टेम्परेचरला जर पाहिला तर इथेनॉलला जर आपण कलर विचारला तो कोणता कलर असेल, कलरलेस. त्यानंतर फिजिकल स्टेट जर विचारली तर ती कोणती आहे, लिक्विड रूम टेम्परेचरला. आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तर हा लोअर दॅन water and it is about 78 degrees Celsius. Generally, ethanol is called it alcohol or spirit. आता जनरली जे आहे म्हणजे प्रॅक्टिकली जेव्हा कमर्शियली आपण यूज करतो ना तर त्याला इथेनॉल कोणी म्हणत नाही की असं काय आहे, IUPAC नेम आहे. जनरली त्याला काय म्हणतो आपण, अल्कोहोल, किंवा तसं आणखीन एक जनरल नेम आहे स्पिरिट, जे स्पिरिट लॅम्पमध्ये आपण वापरतो. Ethanol is soluble in water in all proportions. आणि वॉटरमध्ये फुल्ली सोल्युबल आहे कोण, इथेनॉल. अँड दॅट इज वाय ते लिहिलं आहे की इन ऑल प्रोपोर्शन, म्हणजे सर्व प्रकारच्या प्रमाणामध्ये वॉटरमध्ये तो कसा आहे, सोल्युबल आहे. When aqueous solution of ethanol is tested with litmus paper, it is found to be neutral. आणि ॲक्युएस सोल्युशन जे इथेनॉल आहे तर याला आपण लिटमस पेपर, जे की लायकन प्लांटपासून तयार केलेलं असतं. तर ॲसिड आणि बेसची टेस्ट करण्यासाठी आपण लिटमस पेपर यूज करत असतो. तर याचा pH जर पाहिला आपण तर pH 7 असल्यामुळं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कलर चेंज होणार नाही. म्हणजे तुम्ही रेड लिटमस वापरला तो रेडच राहील, ब्ल्यू लिटमस ब्ल्यूच राहील. आणि यावरून लक्षात येतं की त्याचा pH हा 7 आहे आणि तो कसा आहे, न्यूट्रल आहे. नेक्स्ट, Consumption of small quantity of dilute ethanol shows its effect even though is condemned, still it has remained socially widespread practice. आता स्मॉल क्वांटिटीमध्ये जर आपण डायल्यूट इथेनॉलचं कन्झ्युम्शन केलं तरीसुद्धा त्याचा इफेक्ट दिसून येईल. आणि विशेष म्हणजे तुम्हाला याच्यावर लक्षात येईल की जे वीड स्प्रिट आहे, तण वगैरे जे आहे ना, तर त्याच्या प्रॅक्टिससाठी सुद्धा आपण त्याचा काय करतो या ठिकाणी यूज करत असतो. ओके. Consumption of alcohol harm health in a number of ways. आणि ओव्हरऑल मग आपल्या लक्षात आलं असेल की अल्कोहोलचं कन्झ्युम्शन आपल्या हेल्थसाठी कसं आहे, थोडंसं धोकादायक आहे, हार्मफुल आहे. It adversely affects the physiological process and the central nervous system. आणि त्याचा इफेक्ट जर पाहिला तर आपल्या बॉडीची जी फिजिओलॉजी आहे ना, जेवढ्या काही फिजिओलॉजिकल प्रोसेस आहेत तर याच्यावर पण परिणाम करतो. आणि जी आपली ब्रेन अँड स्पायनल कॉर्डची रिलेटेड असणारी जी सिस्टीम आहे ती कोणती आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम, तर याच्यावरसुद्धा तो अफेक्ट करतो. Consumption of even a small quantity of pure ethanol called absolute alcohol can be lethal. आत्तापर्यंतची इफेक्ट कशी पाहिली आपण, डायल्यूट इथेनॉलची. आणि त्याच्यात जर त्याच्याही पुढे जाऊन स्मॉल क्वांटिटीमध्ये सुद्धा जर आपण प्युअर इथेनॉल जर घेतलं, त्याचं कन्झ्युम्शन केलं, ज्याला आपण ॲब्सोल्यूट अल्कोहोल म्हणतो, तर डायरेक्ट काय आहे, डेथच आहे. म्हणजे ते कसं आहे, डायरेक्ट जीव घेणं आहे, लिथल आहे. Ethanol being good solvent, it is used in medicines such as tincture, iodine, solution of iodine and ethanol, cough mixture, and also in many टॉनिक्स. tonics. आता वरती आपण पाहिलं की तो वॉटरमध्ये एनी प्रोपोर्शनमध्ये कसा आहे, सोल्युबल आहे. याचा अर्थ वॉटर जो आहे तुम्हाला माहिती आहे, युनिव्हर्सल सॉल्व्हंट कोण म्हणतो आपण, वॉटर. म्हणजे याचा अर्थ वॉटरसारखे थोड्या प्रमाणात प्रॉपर्टीज कोणामध्ये आहे, इथेनॉलमध्ये आहे. दॅट इज वाय इट इज अ गुड सॉल्व्हंट. आता मेडिसिन्समध्ये जर पाहिलं आपण तर जेव्हा तुम्ही प्रिस्क्रिप्शन जर कंटेंट्स जर पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रोपोर्शनमध्ये जे टिंक्चर आयोडीन आहे, ओके, जे जखमेसाठी वगैरे वापरतो आपण, तर त्यामध्ये अलॉंग विथ आयोडीन आपल्याला काय दिसून येईल, इथेनॉल. त्यानंतर जे कफ मिक्सचर असतात आणि ऑल्सो मेनी टॉनिक्स, म्हणजे खोकल्यांची जी औषधं वगैरे असतात आणि बऱ्याच प्रकारचे जे टॉनिक्स आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रोपोर्शनमध्ये काय दिसून येईल, इथेनॉल. आता हे झाले त्याचे थोडेसे फिजिकल आणि काही युजेस
आता आपण त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज संदर्भात बोलू, पण त्या अगोदर आपण काय करू, डू यू नो घेऊन टाकू. Methanol, the lower homolog of ethanol, is poisonous and intake of its small quantity can affect vision and at times can be lethal. आता मिथेनॉल जो आहे तर आपल्याला माहीत आहे की तो लोएस्ट मेमरी कोणापेक्षा, इथेनॉलपेक्षा. होमोलॉग कशामुळं, कारण ते एकाच ग्रुपमध्ये आहेत. ओके, अल्केन अलॉंग विथ अल्कोहोल फॅमिलीमधले आहेत ते. सो अल्किल अल्कोहोल म्हणू त्याला आपण. तर अल्किल अल्कोहोलचा स्मॉलेस्ट मेंबर मिथेनॉल आहे. 2 नंबरचा इथेनॉल येतो. आता मिथेनॉलचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर हा सुद्धा अल्कोहोल कसा आहे, पॉयझनियस म्हणजे विषारी आहे. आणि स्मॉल क्वांटिटीमध्ये सुद्धा त्याला आपण इनटेक केलं म्हणजे घेतलं तर अशा वेळेस पहिल्यांदा आपल्या दृष्टीवर परिणाम होईल है ना, विजन. आणि दुसरं म्हणजे लिथल म्हणजे डेथसुद्धा होऊ शकते. To prevent the misuse of the important commercial solvent ethanol, it is mixed with poisonous methanol. आता पहा, कमर्शियल सॉल्वंट जो इथेनॉल आहे ना तर त्याचा चुकीचा वापर होऊ नये. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की बरेच जण जे आहेत तर त्याचं मिसयूज करू शकतात, ठीक आहे नाही. तर अशा वेळेस त्याचा मिसयूज होऊ नये म्हणून सॉल्वंट इथेनॉल जो आहे ना कमर्शियल स्वरूपाचा, त्याची मिक्सिंग त्याच्यासोबत केली जाते, पॉयझनियस मिथेनॉलसोबत केली जाते. Such ethanol is called denatured spirit. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द डिनॅच्युरेटेड स्पिरिट, तर डिनॅच्युरेटेड स्पिरिट म्हणजे काय की आपण काय केलं की मिसयूज टाळण्यासाठी जे कमर्शियली है ना, कमर्शियली सॉल्वंट इथेनॉल आहे तर याची मिक्सिंग कोणासोबत केली, पॉयझनियस मिथेनॉलसोबत केली. आणि ते जर 2 एकत्र आले त्याच्यापासून जे स्पिरिट तयार होईल ना ते थोडंसं डिनॅच्युर्ड असेल. म्हणजे त्याचं इफेक्टेड असेल का, नाही. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द डिनॅच्युरेटेड स्पिरिट. A blue dye is also added to it so that it is easily recognized. आणि कलर टेस्ट आयडेंटिफाय करण्यासाठी त्यामध्ये कोणता रंग ॲड करतात, ब्ल्यू रंग ॲड करतात डिनॅच्युरेटेड स्पिरिटमध्ये. आणि सो डिनॅच्युरेटेड स्पिरिट जो आहे तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी आल्या, इथेनॉल, मिथेनॉल आणि ब्ल्यू डाय. आणि सो त्याला कलर टेस्ट जी ब्ल्यू दिली आपण, कारण प्रयोगशाळेमध्ये किंवा कुठे जर प्लेस केलं तर त्याला इझिली काय करता येईल, रिकग्नाईज करता येईल यासाठी. चला तर आपण आता केमिकल प्रॉपर्टीज पाहू इथेनॉलच्या. You have learned about the oxidation reaction of ethanol in a previous unit of this chapter. आता इथेनॉल जे आहे तर या इथेनॉलचं ऑक्सिडेशन जे आहे हे आपण या अगोदर पण लर्न केलेलं आहे. 2 more reactions of ethanol are as follows. आता आपण 2 एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघू रिॲक्शन्स. The functional group OH plays an important role in the reactions of ethanol. आता अल्कोहोलमधला जो फंक्शनल ग्रुप आहे इथेनॉलमधला तो कोणता आहे, हायड्रॉक्झिल ग्रुप. त्याला आपण काय म्हणतो, OH. आता हा जो हायड्रॉक्झिल ग्रुप आहे ना तर इथेनॉलच्या रिॲक्शनमध्ये याचा इम्पॉर्टंट रोल कसा आहे हे आपल्या पुढे लक्षात येईल. पहिली रिॲक्शन विथ सोडियम मेटल. ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर सोडियम मेटल जेव्हा इथेनॉलसोबत रिॲक्ट होतो तर यामध्ये जो बॉन्ड ॲक्च्युअल ब्रेक होतो तो कोणता ब्रेक व्हायला, हायड्रोजन बॉन्ड. तुम्हाला मी अगोदर म्हणलं होतं की जो स्ट्रॉंग बॉन्ड आहे अल्कोहोल फॅमिलीमध्ये तो कोणता असतो, हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड जो आहे तर त्याला जास्त एनर्जी लागते ब्रेक करण्यासाठी. तर या OH मधला काय होतो, O आणि H यामधला बॉन्ड ब्रेक होईल आणि जे सोडियम आहे हे अलॉंग विथ CH3 CH2O यासोबत काय होते, रिॲक्ट होते आणि तयार होतो सोडियम इथॉक्साईड, ज्याचा फॉर्म्युला आहे CH3 CH2O Na. आणि बाय प्रोडक्ट आहे हायड्रोजन. आता हायड्रोजन डाय ॲटॉमिक असल्यामुळं रिॲक्शनमध्ये सर्व ठिकाणी किती कोएफिशियंट वापरलं आहे, 2. ओके, म्हणजे रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी. त्यानंतर All the alcohols react with sodium metal to liberate hydrogen gas and form sodium अल्कोऑक्साईड. alkoxide salts. आता मी तुम्हाला या अगोदर जनरल रिॲक्शन म्हणलं होतं पहा. आता जनरल रिॲक्शन काय असते ते मी तुम्हाला सांगतो. आता जनरल रिॲक्शन अशी असते की तुम्ही त्यामध्ये कोणताही अल्कोहोल काय करू शकता, ॲड करू शकता. समजा मी एक्झाम्पल तुम्ही आता इथे इथेनॉलची रिॲक्शन आहे, तुम्हाला मिथेनॉल विचारलं, ब्युटेनॉल विचारलं, प्रोपेनॉल विचारलं तरी तुम्ही ती रिॲक्शन तयार करू शकता. त्यामुळं अशा रिॲक्शन कधीच पाठ करायचे नाही. रिॲक्शन कशा लक्षात ठेवायच्या पहा. आता सोडियम मेटल आहे तर सोडियम मेटल जो आहे तर त्याची रिॲक्शन आपल्याला कोणासोबत करायची आहे,
अल्किल अल्कोहोल. पहा या ग्रुपला काय म्हणलो मी, अल्किल. मग हे काही बी असू शकतो, मिथिल, प्रोपिल, हे की नाही. सो सोडियम मेटल जे आहे हे आपण अल्किल अल्कोहोलसोबत रिॲक्ट केलं. आता ही रिॲक्शन जी आहे बॅलेन्स करण्यासाठी दोन काय करायचे, कोएफिशियंट वापरायचे. मग हे जे कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे तर हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होईल आणि तर काय अटॅच होतो, सोडियम. आणि जो बाय प्रोडक्ट आहे हायड्रोजन गॅस हा काय होतो, लिबरेट. मग आता हे जे अल्किल अल्कोहोलपासून हा जो प्रोडक्ट तयार झाला RONA हे ना, कोणताही असू द्या. मग याचं जे नाव आहे तर अगोदर काय करायचं, मेटलचं नाव लिहायचं. काय नाव आहे, सोडियम. अल्किल ग्रुपला ऑक्साईड अटॅक झाला म्हणून त्यावरून नाव काय तयार झालं, अल्कॉक्साईड. मग ही झाली जनरल रिॲक्शन. ही जर पाठ असेल आपल्याला, मग कोणताही अल्कोहोल आपल्याला घेऊ द्या, आहे की नाही. सपोज तुम्हाला मी ब्युटेन 1 दिला किंवा प्रोपॅनॉल दिला तर तुम्ही सहज रिॲक्शन तयार करू शकता. म्हणून लक्षात ठेवायचं की जे GR जनरल रिॲक्शन आहे ना ते आवर्जून लक्षात ठेवायचे. नेक्स्ट. आणि हे तर माहीत तुम्हाला की वरती आपण जी रिॲक्शन पाहिली होती इथेनॉलची सोडियम मेटलसोबत, यामध्ये हायड्रोजन गॅस लिबरेट झाला आणि सोडियम इथॉक्साईडचं काय झालं, फॉर्मेशन झालेलं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी घेऊ आपण. ॲपरेटस. Big test tube, delivery tube fitted in a rubber cork, knife, candle, etc. आपला एक मोठ्या आकाराची आपल्याला टेस्ट ट्यूब घ्यायची आहे. त्यानंतर एक डिलिव्हरी ट्यूब घ्यायची की जी आपल्याला रबर कॉर्कमध्ये काय करता येईल, फिट करता येईल, फिट असणारी. त्यानंतर एक चाकू घ्यायचा, नाईफ, आणि एक कॅन्डल मेणबत्ती घ्यायची. केमिकल्स पहा. Sodium metal, ethanol, magnesium, ribbon, etc. केमिकल्स घेतले आपण. सोडियम मेटल घेतलं आता पाहिलं. त्यानंतर इथेनॉल आणि एक मॅग्नेशियमची रिबन घेतली, म्हणजे तो सुद्धा मॅग्नेशियम मेटलच म्हणता येईल आपल्याला. प्रोसिजर. Take 10 ml ethanol in a big test tube. मोठ्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण 10 ml काय घेतला, इथेनॉल घेतलं. Cut sodium metal into 2 to 3 pieces of a cereal grain size. आता ॲज वी नो की सोडियम आणि पोटॅशियम जे आहे त्याचे हे काय आहे, मेटलचे एक्सेप्शन आहे की ते हार्ड नाही, हार्डनेस जे गुणधर्म आहे समजा, आहे की नाही, सॉफ्ट मेटल आपण त्यांना कन्सिडर करतो. आणि दॅट्स वाय चाकूने सहज करता येईल असे सोडियम आणि कोण असतात, पोटॅशियम. पैकी सोडियम मेटल जो आहे तर त्याला आपण चाकूने 2 ते 3 पीसेस त्याचे असे केले की एखाद्या कडधान्यासारखा त्याचा आकार होईल. ओके. Put the sodium pieces into the ethanol in a test tube and fix the gas delivery tube to the test tube. आता आपल्याला काय करायचं, सोडियमची पीसेस जे 10 ml इथेनॉल घेतला होता आपण बिग टेस्ट ट्यूबमध्ये, तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, पुट करायचे, ठेवायचे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर फिक्स द गॅस डिलिव्हरी ट्यूब टू द टेस्ट ट्यूब. आणि टेस्ट ट्यूबमधून जो गॅस बाहेर पडेल त्याला डिलिव्हर करण्यासाठी आपल्याला काय करायचं, एक टेस्ट ट्यूब प्लेस करायची आहे. Take a burning candle near the outlet of the gas delivery tube and absorb. आणि बर्निंग कॅन्डलचं जे आउटलेट असेल, ओके, म्हणजे आपण काय करायचं, जिथून धूर निघाला का एक पाईप जोडला आणि दुसऱ्या ठिकाणी धूर निघणार तिथं आपण बर्निंग कॅन्डल धरायची. ओके. आणि ऑब्झर्व करायचं. Which is the combustible gas coming out of the gas delivery tube. मग आता इथेनॉलमध्ये सोडियम पीसेस जे आहेत ते आपण ॲड केले, म्हणजे रिॲक्शन कोणती झाली, हीच झाली है ना. इथेनॉल पण आहे आणि सोडियम पण आहे. तर बिग टेस्ट ट्यूबमध्ये जे केमिकल तयार होईल ते कोणतं असेल, सोडियम इथॉक्साईड. हा तर तिथं टेस्ट ट्यूबमध्येच असणार, परंतु जो लिबरेट व्हायला, आहे की नाही, व्हर्टिकल ॲरो काय दाखवतो आपल्याला, गॅसियस दाखवतो, जो गॅस लिबरेट व्हायला. आणि दॅट्स वाय डेफिनेटली जो कम्बिस्टेबल गॅस डिलिव्हरी ट्यूबमधून बाहेर पडत आहे तो कोणता असेल, हायड्रोजन गॅस. Why do the sodium pieces appear to dance on the surface of ethanol? आता इथेनॉलच्या पृष्ठभागावर सोडियमचे पीसेस डान्स करताना आपल्याला का दिसत आहे, कारण आपण असं म्हणू शकतो की सोडियमचे पीसेस जे आहेत ते विगिरियसली काय व्हायला त्या ठिकाणी रिॲक्ट व्हायलेत ना. दॅट्स वाय. Repeat the above procedure using magnesium ribbon instead of sodium. आणि त्याच्याऐवजी जरी आपण मॅग्नेशियम रिबन वापरला तरी या ठिकाणी सुद्धा कोणता गॅस लिबरेट होईल, हायड्रोजन गॅसच लिबरेट होईल. वाटल्यास आपण काय करू, रिॲक्शन जे आहे ती तयार करण्याचा प्रयत्न करू. काय होतं आपल्याकडे, मॅग्नेशियमची रिबन आहे ना. ओके. सो मॅग्नेशियम मेटल म्हणल्यावर इथं 2च घ्यावं लागेल. ठीक आहे, अगोदर जनरल लिहितो मी. मॅग्नेशियम रिॲक्शनची कोणासोबत करायची आपल्याला, CH3 CH2
OH याच्यासोबत रिॲक्शन करायची आहे. तर इथं काय होईल CH3CH2O. आता ॲक्च्युअल काय होईल इथं माहिती आहे का की Mgची व्हॅलेन्सी 2 आहे पहा, हे की नाही, करेक्ट. मग Mgची व्हॅलेन्सी जर रिॲक्शन झाली असती तर अशी रिॲक्शन झाली असती, परंतु रिॲलिटी अशी आहे की मॅग्नेशियमची जी रिबन आहे ती आपण इन्स्टेड ऑफ सोडियम जर अबोव प्रोसिजरमध्ये वापरली तर ती त्या ठिकाणी रिॲक्ट होत नाही. नेक्स्ट. Do you see gas bubble released from the pieces of magnesium ribbon? आणि मॅग्नेशियम रिबन जे आहे तर त्याचे पीसेस जर आपण वापरले तर गॅसेस बबल जे आहेत ते आपल्याला दिसणार नाही, कारण ही रिॲक्शन फक्त मी तुम्हाला एक बॅलेन्सिंगसाठी दाखवली आहे, पण ॲक्च्युअली तसं काही घडत नाही. Does magnesium metal react with ethanol? आणि मॅग्नेशियम मेटल जे आहे ते इथेनॉलसोबत रिॲक्ट होत नाही. नेक्स्ट. In previous standard, you have learned that a moderately reactive metals such as magnesium react with strong acid to liberate hydrogen gas. आता या अगोदरच्या स्टँडर्डमध्ये आपण पाहिलेलं आहे की जे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत हे ना, मीडियम रेंजचे, तर जसं की आपण इथं पुन्हा घेऊ शकतो मॅग्नेशियमला. तर मॅग्नेशियमसारखे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स जर आपण हायड्रोक्लोरिक ॲसिडसारख्या स्ट्रॉंग ॲसिडसोबत जर लिबरेट केले तर डेफिनेटली या ठिकाणी काय बाहेर पडतो, हायड्रोजन गॅस. Though ethanol is neutral, it reacts with sodium metal and liberate hydrogen gas. परंतु ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर इथेनॉल तर कसा होता, न्यूट्रल होता. म्हणजे न्यूट्रल असताना सुद्धा सोडियम मेटलसोबत रिॲक्ट होऊन त्यानं काय रिलीज केलं या ठिकाणी, हायड्रोजन गॅस रिलीज केला. Sodium being highly reactive metal, it reacts with the neutral functional group OH of ethanol. आणि ओव्हरऑल जे ऑब्झर्वेशन असेल रिॲक्शनचं ते असेल असं असेल की सोडियम जो आहे हा जरी कसा आहे हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत आणि याचं एक हायली रिॲक्टिव्ह मेटल्स असल्यामुळं जरी इथेनॉलमध्ये न्यूट्रल फंक्शनल ग्रुप असेल OH तरीसुद्धा त्याच्यासोबत तो काय व्हायला, रिॲक्ट व्हायला आणि हायड्रोजन गॅसचं काय करायला, फॉर्मेशन करायला. सो अशा पद्धतीची ही आपण पहिली रिॲक्शन पाहिली, रिॲक्शन विथ सोडियम इथेनॉलची. सेकंड, डिहायड्रेशन रिॲक्शन पाहू आपण. When ethanol is heated at a temperature 170 degrees Celsius with excess amount of concentrated sulfuric acid, one molecule of water is removed from its molecule to form ethene, an unsaturated compound. आता इथेनॉलला जर आपण हीट केलं 170 डिग्री सेल्सिअस आणि त्यानंतर जो कॅटलिस्ट आहे तो कोणता वापरला आपण, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तर याच्यामध्ये काय होतं, त्याचं थर्मल डिकम्पोजिशन होतं. आणि थर्मल डिकम्पोजिशन पहा, आपण जेव्हा ॲडिशन रिॲक्शन पाहिलं होतं तर अनसॅच्युरेटेडचं रूपांतर आपण कशामध्ये केलं होतं, सॅच्युरेटेडमध्ये केलं होतं. आणि जेव्हा आपण थर्मल डिकम्पोजिशन करू है ना हायर टेम्परेचरला आणि इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड असं घेतं, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड वापरलं, तर अशा वेळेस इथं काय होतं, इथं होतं वॉटर रिमूव्ह होतो. काय होतं, रिमूव्ह. पहा इथं आपण काय ॲडिशन रिॲक्शनला काय म्हणलो होतो, हायड्रेशन, हायड्रोजन ॲड करून आपण बॉन्ड ब्रेक केले होते. आणि इथं जो आहे ते वॉटर काय होणार, बाहेर पडणार. आता वॉटर जर ॲड झाला असतं तर हायड्रेशन म्हणलं असतो, पण इथं वॉटर काय व्हायला, रिमूव्ह. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज द डिहायड्रेशन रिॲक्शन. आता डिहायड्रेशन रिॲक्शनचं जर आपण हे पाहिलं म्हणजे पाथवे जर पाहिलं रिॲक्शनचं कसं आहे, तर काय होतं की हा जो CH3 आहे ना, तर याला आपण काय करू माहिती आहे का, CH2H असं लिहू, चालतं. आणि त्यानंतर कोणता आहे, CH2OH, बरोबर आहे का. तर रिॲक्शनचा पाथवे आपण डिस्कस करायलो. बाकी हे तर असंच असणार, एक्सेस H2SO4. ठीक आहे. आता यामध्ये पहा हे जे बॉन्ड आहे, कोणता बॉन्ड, कार्बनचा हायड्रोजनसोबतचा बॉन्ड आणि पलीकडे कार्बनचा हायड्रॉक्झिलसोबत बॉन्ड, हा बॉन्ड काय होतो, ब्रेक. मग ब्रेक झाल्यामुळे एक एक व्हॅलेन्सी काय झाली यांची, एम्प्टी झाली आहे ना, अवेलेबल झाली ना. मग एक व्हॅलेन्सी दोघांची असल्यामुळे तर कॅटेनेशन प्रॉपर्टीनं कार्बनच काय करतो, कार्बनसोबत काय करतो, अनदर बॉन्डचं फॉर्मेशन करतो. आणि सो इथे CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे अल्किन ग्रुपच्या इथिनचं काय झालं इथं, फॉर्मेशन. आणि रिमेनिंग जो H आहे हा अलॉंग विथ OH काय तयार करायला, H2O तयार करतो. आणि वॉटर रिलीज होत असल्यामुळे ती रिॲक्शन कोणती आहे, डिहायड्रेशन रिॲक्शन. अशा पद्धतीचं आहे रिॲक्शन पाथवे. Here concentrated sulfuric acid acts as a dehydrating agent. आता या अगोदर आपण पोटॅशियम परमॅग्नेट आणि
पोटॅशियम डायक्रोमेट हे 2 पाहिले होते. तर हे नेसेंट ऑक्सिजन काय करतात, प्रोव्हाइड करतात, बरोबर आहे का. मग त्यांना आपण काय म्हणलो होतो, ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणलो होतो. आता इथं जर पाहिलं आपण तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4ची भूमिका काय आहे की त्यानं काय केलं, अल्कोहोलमधून वॉटरला काय केलं, रिमूव्ह केलं. आणि वॉटरला रिमूव्ह करण्याची कॅपेबिलिटी त्याच्यामुळं असल्यामुळं इथं त्यानं जो एजंट म्हणून रोल केला तर तो कोणता रोल केला, डिहायड्रेटिंग एजंट. यूज युअर ब्रेन पॉवर. Explain by writing a reaction what will happen when pieces of sodium metal are put in N-propyl alcohol. आता जे N प्रोपिल अल्कोहोल आहे त्याच्यासोबतची रिॲक्शन जी आहे ती तुम्ही अगदी इझिली करू शकता. जसे आपण जनरल रिॲक्शन ऑलरेडी प्लेस केली होती, बरोबर आहे का. आता इथं काय होईल, CH3 CH2 CH2OH हा झाला प्रोपेन 1 ऑल है ना. आणि प्रोपेन 1 ऑल म्हणजेच कोण आहे आपला N प्रोपिल अल्कोहोल, राईट. आता N प्रोपिल अल्कोहोल जे आहे तर याची रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला, सोडियम मेटल. रिॲक्शनचा पाथवे तर तुम्हाला माहीतच आहे की आपल्याला किती घ्यायचे होते, 2 घ्यायचे होते. आता या रिॲक्शनमध्ये काय होतं का ते एक सांगतो तुम्हाला. आता या रिॲक्शनचं पण एक ट्रेंड समजून सांगत राहिलं होतं. आता एक लक्षात घ्या, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे, 2, बरोबर आहे का. आता इथं काय होतं पहा की 2 OH वापरले आपण. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे ना, एक इकडे बॉन्ड आणि एक हायड्रोजनसोबत बॉन्ड आहे. आता हे जे हा एक OH आहे आणि हा एक जो OH आहे हे की नाही, असे किती OH त्याच्यामध्ये, 2 OH आहेत. ओके. तर हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन हे 2 मिळून काय तयार व्हायला या ठिकाणी, H2चं काय व्हायलं, फॉर्मेशन व्हायलं. आणि हा ऑक्सिजन रिपिटेशनमध्ये म्हणजे हा जो ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड आहे हा प्रत्येक वेळेस ब्रेक होतो आणि ऑक्सिजनचा नवीन बॉन्ड जो आहे तो कोणासोबत तयार होतो, सोडियम मेटलसोबत तयार होतो. ओके, लक्षात आलं. मग आता हे पाथवे समजून घेतल्यानंतर मग इथं सरळ CH3 CH2O. आता एक व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली ऑक्सिजनची, दुसरी व्हॅलेन्सी जी हायड्रोजनसोबत होती, योगायोगाने काय झालं की हायड्रोजन आणि सोडियम दोघांची व्हॅलेन्सी काय, 1. म्हणून सरळ 2 Hला 2 सोडियम काय करायले, रिप्लेस करायले. सो आपलं एक राहिलं ना, CH2 काय होईल इथं, ONA याचं फॉर्मेशन होईल. आणि बाय प्रोडक्ट जो आहे तो कंपल्सरी कोण असेल, हायड्रोजन गॅस. आणि तयार झालेला जो घटक आहे तर हा काय असेल, जसं आपण तो सोडियम इथॉक्साईड म्हणलो होतो, आता हा सोडियम प्रोपेनॉक्साईड असेल. त्यानंतर सेकंड, Explain by writing a reaction which product will be formed on heating N-butyl alcohol with concentrated sulfuric acid. आता आपण एक रिॲक्शन पाहिली होती, कोणती, की जे अल्कोहोल आहेत, इथेनॉल घेतला होता आपण, तर याचं आपण थर्मल डिकम्पोजिशन केलं होतं. त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, डिहायड्रेशन रिॲक्शन. आणि यामध्ये डिहायड्रेटिंग एजंट कोण होता, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. मग सेम पद्धतीनं जर आपण इथं पाहिलं तर आपल्याकडे कोण दाखवला, N ब्युटिल ना. सो N ब्युटिलसाठी CH3 CH2 CH2 CH2OH, राईट आहे की नाही. आता हे CH2 किती वेळेस आले बरं, 3 वेळेस. आता याला तुम्ही CH3 CH2OH असं पण लिहू शकता बरं, जर तुम्हाला लॉंगेस्ट चेन लिहिण्याचं कंटाळा येत असेल तर. ओके, शॉर्ट ट्रिक. त्यानंतर याची रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. सो प्लस न करता आपल्याला काय करायचं, कॅटलिस्टच्या स्वरूपामध्ये लिहू. टेम्परेचर दिलं आहे आपल्याला, ठीक आहे. टेम्परेचर हाय म्हणजे आपण इथं हीट पिन लिहू शकतो, काही अडचण नाही. ओके. आता जे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आहे ते मात्र आपल्याला इथं मेन्शन करावं लागेल. सो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या प्रेझेन्समध्ये ती रिॲक्शन व्हायली. सो आता काय होईल या ठिकाणी की आपल्याला डबल बॉन्ड क्रिएट करायचा आहे. ओके. सो डबल बॉन्ड हा फर्स्ट आणि सेकंड कार्बनमध्ये काय होईल इथं, ऑर्गनाइज होईल. सो CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2, राईट. आणि बाय प्रोडक्ट जो आहे हा काय असेल, वॉटर. तर रिॲक्शनचं मेकॅनिझम तुमच्या लक्षात येण्यासाठी इथं थोडंसं आपण डिटेलमध्ये थोडंसं काही गोष्टी जाणून घेऊ.
माझ्याकडे जागा अवेलेबल नाही. ठीक आहे, वरती येतो मी. आता पहा, जेव्हा आपण ब्युटेनला लिहू लागलो होतो है ना, ब्युटील अल्कोहोल, एन ब्युटील अल्कोहोल होतं ना, CH3 CH2 CH. आता याला का लिहितो मी H, त्याला का तो CH2 आणि हा CH आणि हा OH असं लिहिता येतं मला, राईट. CH3 CH2 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 OH, राईट, या पद्धतीनं. हां, आता हे रिॲक्शनचं मेकॅनिझम काय माहिती आहे का, बॉन्ड ब्रेकिंग अँड मेकिंग समजले पाहिजे तुम्हाला, की ॲक्च्युअल वॉटर कसं रिलीज व्हायला, हे की नाही. आता होतं काय की जेव्हा आपण याला हीट करायला 170च्या आसपास आणि त्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड कोण आहे आपल्याकडे, H2SO4, हा डिहायड्रेटिंग एजंट काय रिमूव्ह करणार आहे, वॉटर. तर CH आणि H यामधला बॉन्ड ब्रेक होतो, CH2 आणि OH यामधला बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. मग हे ब्रेक झाल्यानंतर या दोघांमध्ये एक नवीन बॉन्ड क्रिएट होतो आणि हे जे दोन्ही कार्बनचा सिंगल बॉन्ड जे तयार झालेला आहे, तर ते त्यांची एक व्हॅलेन्सी काय सध्या रिमेनिंग आहे आणि ती व्हॅलेन्सी इथं काय क्रिएट करते, या दोघांमध्ये डबल बॉन्ड तयार करते. दॅट्स वाय CH3 CH2, या CHनं H गमावला तर काय राहिला आता CH. त्यानंतर सिंगल बॉन्ड होता पण व्हॅलेन्सी रिमेनिंग राहिल्यामुळं काय झालं, कार्बनमध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन झालं. CH2 ॲज इट इज राहील आणि बाय प्रोडक्ट कोणता झाला, H2O. सो आता हे जे तयार झालेलं आहे याचं नाव काय असेल, बट 1 इन, कारण 1 2 3 4 या पद्धतीने जर केलं आपण तर अल्किनचं फॉर्मेशन झालं आणि बाय प्रोडक्ट कोणाला, H2O आलं. फायनली आपण पाहू सायन्स बॉक्समधला फक्त पहिला टॉपिक घेणार आहे आपण, कारण उद्या आपल्याला इथेनॉलिक ॲसिड सेपरेट लर्न करायचं आहे, म्हणजे इथेनॉल आपला आज संपून जातो आहे की नाही. अल्कोहोल ऑफ फ्यूल. A sugarcane plant transforms solar energy into chemical energy very efficiently. आता कोणताही प्लांट जो आहे फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये फूड सिंथेसाइज करण्यासाठी जेव्हा तो हवेतलं CO2 आणि जमिनीतून H2Oचा वापर करतो, तर अशा वेळेस प्रोडक्ट फॉर्मेशन करत असताना क्लोरोप्लास्टच्या मदतीनं क्लोरोफिल पिगमेंट्स हा सोलर एनर्जीचं रूपांतर कशामध्ये करत असतो, केमिकल एनर्जीमध्ये इफिशियंटली करत असतो. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर पाहिलं आपण तर हे काम जो प्लांट चांगल्या पद्धतीने करू शकतो तो कोणता आहे, शुगरकेन प्लांट. When molasses obtained during production of sugar from sugarcane is subjected to fermentation, alcohol ethanol is obtained. आता एक लक्षात ठेवायचं की तुम्ही ऐकलं असेल की इथेनॉलचं फॉर्मेशन हे साखर कारखान्याजवळ होत असतं पहा, है ना. पूर्वी काही वेळेस गव्हर्नमेंट अलाउड पण केलं होतं की पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर आहे की नाही. तर लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण शुगरकेन ऊसापासून साखर तयार करतो, तर ऊसापासून जेव्हा आपण साखर तयार करतो तर अशा वेळेस जे रिमेनिंग पार्ट असतो ना, त्याला मुळी वगैरे म्हणतात पहा, है ना, मोलासेस. तर या मोलासेसचं काय केलं, फर्मेंटेशन जर केलं तर डेफिनेटली त्यापासून अल्कोहोलचं फॉर्मेशन होतं आणि तो अल्कोहोल म्हणजे कोण आहे, इथेनॉल. On combustion in sufficient air, ethanol gives carbon dioxide and water as the only products. आणि जनरल रिॲक्शन तुम्हाला माहीत असेल की अल्कोहोलला जर आपण बर्न केलं त्याचे 2 प्रोडक्ट फिक्स आहे अलॉंग विथ हीट अँड लाईट. ते कोणते असतात, CO2 आणि वॉटर. झालं ना, आपलं लास्ट लेक्चरमध्येच रन केलेलं आहे आपण. मग लक्षात ठेवायचं की कम्बिशन रिॲक्शनमध्ये इथेनॉलची रिॲक्शन कोणासोबत होणार, सफिशियंट एअर म्हणजे ऑक्सिजनसोबत होणार. आणि व्हेन एव्हर कोणताही अल्कोहोल असू द्या, हे की नाही, कोणताही अल्कोहोल जो आहे हा कम्बिशन नंतर 2 प्रोडक्ट तयार करतो, ते म्हणजे CO2 अँड H2O. In this way, ethanol is a clean fuel. आणि असं जर करत असेल तर निश्चितच इथेनॉल हे कसं आहे, एक स्वच्छ असं इंधन आहे, क्लीन फ्यूल आहे. Therefore, in some countries, it is used as an additive to increase the efficiency of petrol. आणि म्हणून बऱ्याच देशामध्ये पेट्रोलची इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी, है ना, परिणामता त्याची वाढवण्यासाठी त्याच्यात ॲडिक्टिव्ह म्हणून कोणतं सबस्टन्स वापरतात, इथेनॉल. Such a fuel is called gas oil. आणि अशा पद्धतीच्या इंधनाला जर पेट्रोलमध्ये आपण ॲडिक्टिव्ह म्हणून जर इथेनॉलचा वापर करत असू तर त्या इंधनाला काय म्हणू आपण, गॅस ओल. टुमॉरो वी विल डिस्कस अबाउट इथेनॉलिक ॲसिड.